बंधू आणि भगिनी यांना नगरपंचायत बेळगावच्या सर्व उमेदवार आणि काँग्रेस पक्षाचे त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करणारे मी आणि आशिष मल्लेवार आमच्या सर्वांकडनं नमस्कार. मी पहिल्यांदा ओळख करून देते की माझ्या उजवीकडे जे बसले आहेत ते बेळगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. अनुसूचित जातीसाठी तो मतदारसंघ रिझर्व होता. त्यानंतर इकडे डावीकडे जे बसत आहेत ते आशिष मल्लेवार हे कामठीचे माजी उपसभापती तसेच त्या भागामध्ये नेतृत्व करणारे काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत. आणि माझ्या दोन्ही बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्या या आहेत छाया गौतम, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे वार्ड नंबर 6च्या उमेदवारी यांना मिळाली होती. आणि माझ्या उजव्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्या आहेत अपक्ष उमेदवार, वार्ड नंबर 6च्या अपक्ष उमेदवार. त्या भाजपाच्या आधी कार्यकर्ता होत्या आणि बंडखोरी करून त्या अपक्ष लढल्या, त्या आहेत अपक्ष उमेदवार. आणि माझ्या मागे जेवढे बसलेले आहेत ते सगळे उमेदवार आहेत नगरपंचायत बेळगावच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवारी ज्यांना मिळालेली आहे ते सर्व उमेदवार आमच्या पाठीमागे बसलेले आहेत. आणि माझ्या डाव्या बाजूला जे शेवटी बसलेले आहेत ते टिकेश बोपचे, ते यांचे प्रतिनिधी म्हणून वार्ड क्रमांक 6 ज्याच्या समोर त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी जे काही आम्ही बोगस मतदान थांबवण्यासाठी जो विषय झाला तर त्याचे साक्षीदार हे जे होते त्याच्या बाजूने बसले आहेत आणि ज्योती आहेत ते देखील बेळगाव नगरपंचायतचे उमेदवार आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे. आज आम्ही इथे प्रामुख्याने आपल्या समोर आलो आहे. त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत की आपल्याला जो बंच दिलेला आहे त्या बंचमध्ये सगळ्यात शेवटच्या पदावर सगळ्यात शेवटच्या पानावर जे मतदानाची वर्गवारी दिलेली आहे त्यामध्ये वार्ड क्रमांक दिलेला आहे, एकूण मतदान दिलेलं आहे, वार्डात राहणारं मतदान दिलेलं आहे आणि वार्डाबाहेरील मतदान आणि बोगस मतदान अशा प्रकारे त्या वार्डाची आजची जी सिच्युएशन आहे ती दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की बेळगाव भाजपाला आपण नेहमी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी वोट चोरीचा विषय हा भारतभर सर्वत्र तो विषय घेतलेला आहे आणि वोट चोरीचे अनेक प्रकार त्यांनी समोर आणलेले आहे. त्याच प्रकारे बेळगाव नगरपंचायतमध्ये वोटांची चोरी करून ही नगरपंचायत प्रभावित करून भारतीय जनता पार्टीची नगरपंचायत कशी निवडून आणता येईल त्याच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने वोटांची चोरी केली किंवा ज्या पद्धतीने तिथे बोगस वोट टाकले त्यावरच आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे. आणि भाजपाची जी दडपशाही आहे की आपल्याला जर कोणी त्यांच्या निश्चित षडयंत्रामध्ये जर कोणी आडवं आलं तर त्याला बाजूला करण्यासाठी कशा प्रकारे कोणत्या उपाययोजना ते करतात हे यावरून दिसून आलेलं आहे की त्यांनी माझ्यावर आणि माझ्या उमेदवारांवर ज्या प्रकारे FIR केली म्हणजे पहिल्यांदा स्वतः चोरी करायची आणि चोरी करताना कोणी थांबवलं तर सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला आणि सिक्युरिटीला सोबत घेऊन पोलीस विभागाला सोबत घेऊन कशा प्रकारे दडपशाही करायची त्याचा हा प्रकार बेळगाव नगरपंचायतच्या वतीने पुढे आलेला आहे. आपल्याजवळ एक पूर्ण पुरावा दिलेला आहे की 2023 पासून आम्ही बोगस मतदानासाठी कशा प्रकारे फॉलोअप घेतोय याचा पुरावा आपल्याला दिलेला आहे. 2023 मध्ये आम्ही बोगस मतदानाची तक्रार केली होती. त्यानंतर
6 जूनला आम्ही विविध वार्डातील, आपण एखाद्या वार्डाचं जर उदाहरण घेतलं तर आम्ही किती विस्तृतपणे त्यांना तक्रार केली आणि फक्त तक्रार नाही केली तर याद्या देखील त्यांना प्रोव्हाइड केल्या. वार्डात राहणाऱ्या, वार्डात न राहणाऱ्या, परंतु नगरपंचायतीच्या इतरत्र राहणाऱ्या आणि नगरपंचायतीमध्येच न राहणाऱ्या अशा प्रकारच्या याद्या त्यांना देण्यात आल्या आणि तक्रारी केल्या. परंतु त्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारे चौकशी त्यांनी नमूद केलं 6 जूनला तक्रार होते आणि त्यांचं पत्र 27 जूनला म्हणजे जवळपास 22 दिवसांनी मला पत्र मिळतं की 7 नंबरच्या ज्या दिवशी, म्हणजे तुम्हाला कुठेतरी ती डेट बघावी लागेल, ज्या दिवशी सगळ्यांनाही कुणकुण लागते की 30 तारीख ही मतदानाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदार याद्यांसाठी जी तारीख गृहीत धरल्या जाणार आहे ती 30 जूनची तारीख गृहीत धरल्या जाणार आहे. हे जेव्हा अनाउन्स केल्या जातं त्यावेळी ते मला पत्र देतात. तहसीलदार, निवडणूक अधिकारी, कामठी तहसील, ते मला पत्र देतात की फॉर्म नंबर 7 भरून देण्यात यावा. मग फॉर्म नंबर 7 भरून दिला जातो, परंतु त्यावरही काही कारवाई केल्या जात नाही. फॉर्म नंबर 7 भरून दिलेले आहे, त्याचे संपूर्ण पुरावे प्रत्येक वार्डातील फॉर्म नंबर 7 भरून दिले, त्याचे संपूर्ण पुरावे तिथे जोडलेले आहेत. मग आपली प्रारूप मतदार यादी ही 8 तारखेला प्रसिद्ध होते आणि 8 तारखेला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 13 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची तारीख होती. त्यावेळी मला वाटतं नागपूर जिल्ह्यात कुठेही झाले नसेल एवढे 3000 ऑब्जेक्शन बिडगाव नगरपंचायतला आमच्या संभाव्य उमेदवारांनी किंवा मग काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 3000 ऑब्जेक्शनचे इंडिव्हिज्युअल अर्ज त्या नगरपंचायतला भरून दिले. आणि एवढंच नव्हे तर सीओला, तिथल्या सीओला कोऑपरेट करत आम्ही प्लॅनिंग मध्ये सहभागी झालो आणि त्या नगरपंचायतचे जे कोणी कर्मचारी होते त्यांच्या टीम बनवून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, काँग्रेसचा कार्यकर्ता आणि जे इतर पक्ष होते त्यांचे कार्यकर्ता घेऊन घर घर दाखवून देण्यात आलं की कोणत्या वार्डामध्ये किती घरं आहेत, किती मतदार ऍक्च्युअल राहतात आणि कोणते राहत नाही. अशा प्रकारे त्यांना प्रत्येक घर दाखवून देण्यात आलं. परंतु सगळे घर बघितल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, कार्यकारी अधिकारी नाही, मुख्य अधिकारी, सीओ, नॉट सीईओ, सीओ, तर सीओ यांची आम्ही भेट घेतली तर त्यांनी सांगितलं आम्हाला की आपण कारण निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभेच्या यादीत नाव समाविष्ट असल्यामुळे नाव वगळल्या जाऊ शकत नव्हते. परंतु बोगस मतदान टाळण्यासाठी काय करता येईल तर त्यांनी आम्हाला सांगितलं, आणि हे मी जे काय बोलते ते लाईव्ह आहे माझ्या फेसबुकला आणि माझ्याकडे त्याचे ऑन कॅमेरा त्यांचे स्टेटमेंट आहे. म्हणजे आपण काय जे काही बोलतोय सीओ सोबतची चर्चा झालेली आहे ती ऑन कॅमेरा त्यांचे सगळे स्टेटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. तर त्यांनी आपल्याला सांगितलं की 2 प्रकारे बोगस मतदानावर आळा घालता येईल. पहिला प्रकार हा की अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही उमेदवार अर्ज भरेपर्यंत पुरवणी यादी आपल्याला देता येते, त्याच्यामुळे जी गडबडी झाली ती पुरवणी यादी दुरुस्त करून देण्यात येईल. आणि ज्यावेळी मी चर्चा केली त्यावेळी हे सगळे उमेदवार माझ्यासोबत होते तिथे. आणि दुसरं असं की आदल्या दिवशी आम्ही स्थलांतरितचा स्टॅम्प हा त्या याद्यांवर मारून देऊ, जेणेकरून त्यांची शहानिशा केल्याशिवाय आपल्याला त्यांना मतदान करू देता येणार नाही. आणि मतदानाचा पुरावा तपासताना त्यांचा रेसिडेन्शियल प्रूफ म्हणजे निवासी पुरावा त्यांच्याकडे काय आहे हे तपासल्यानंतरच मतदान करू देण्यात येईल. अशा प्रकारची चर्चा सीओ यांच्या सोबत झाली. परंतु जेव्हा ऍक्च्युअल मतदानाची वेळ आली
तेव्हा त्यांनी कुठल्याही पुरवण्या याद्या दिल्या नाही. मतदानाच्या यादीतील घोळ जो आहे तो कायम होता. बोगस मतदान कायम होते. त्यांनी स्थलांतरितचा स्टॅम्प हा कुठेही मारून दिलेला नव्हता. आणि अशा वेळी मग आम्ही ज्यावेळी नियमानुसार आणि संविधानाने शांतीने मार्ग सुटत नाही, प्रश्न सुटत नाही, त्यावेळी आपल्याला मग क्रांतीची बाजू देखील, क्रांतीचा मार्ग देखील अवलंबावा लागतो. आणि म्हणून मग आम्ही जाहीर भाषणातनं, आमचे जेवढे भाषण आपण बघितलं असेल त्या जाहीर भाषणातनं सांगणं सुरू केलं की जे कोणी बोगस मतदान करायला येतील त्यांना आम्ही सोडणार नाही, बोगस मतदान करू देणार नाही. आणि मग आम्ही ज्या मतदानाच्या याद्या आहेत, उमेदवार आणि प्रतिनिधी यांना आम्ही प्रशिक्षित करत आमच्या प्रत्येक उमेदवाराने इतकी काळजी घेतली की इथे बसलेल्या प्रत्येक उमेदवाराला जर तुम्ही विचाराल की तुमच्या वार्डामध्ये किती बोगस मतदान आहे तर प्रत्येक उमेदवार तुम्हाला सांगेल. कारण उमेदवारांनी घरोघर जाऊन त्या याद्या तयार केल्या, त्या याद्या 14 वार्डात फिरवल्या, तिथले सर्वे केले आणि न राहणाऱ्या लोकांना आम्ही हायलाइटर केले आणि ते नावं प्रतिनिधीकडे दिले आणि प्रतिनिधीला सांगून देण्यात आलं की कुठल्याही प्रकारे यांचं मतदान होऊ द्यायचं नाही. एक मध्ये एकूण मतदान 373 आहे. वार्डात राहणारे मतदान 232 आहे. वार्डा बाहेरील मतदान 20 आहे आणि बोगस मतदान हे 121 आहे. तुम्ही इमॅजिन करा 373च्या वार्डामध्ये जर 121 बोगस मतदान असेल तर मग संविधानिक पद्धतीने निवडणूक लढलेला व्यक्ती हा खरंच तिथे निवडून येऊ शकेल का? अशाच प्रकारे वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 3 मी सगळ्या वार्डांची इथे आकडेवारी ठेवलेली आहे, परंतु वार्ड नंबर 14 आणि वार्ड नंबर 17ची आकडेवारी याच्यासाठी नाही देऊ शकली की ते वार्ड अतिशय मोठे होते. जवळपास सगळे बोगस मतदान जे आहे त्या वार्डात जास्तीत जास्त टाकण्यात येत होते. क्वांटम जो आहे त्यांचा मोठा असल्यामुळे तिथे सपादत होते, म्हणून त्याचा आम्ही तेवढा अभ्यास नाही केला आणि त्याची यादी आपल्याला नाही देण्यात आलेली आहे. मग मतदानाचा दिवस उजाडला. मतदानाच्या दिवशी आम्ही सर्वतोपरी तयारी केली की बोगस मतदान होऊ देणार नाही. आणि त्यावेळी मग दुपारी 3 वाजेपर्यंत साधारणतः असं म्हणायला हरकत नाही की नाहीच्या बरोबर बोगस मतदान झालं. म्हणजे जवळपास 150 ते 200 बोगस मतदान 17 वार्ड मिळून झालेलं आहे. म्हणजे फार कमी झालं 150 ते 200, कारण 3000 बोगस मतदानाच्या क्वांटिटीमध्ये 4000 बोगस मतदानाच्या क्वांटिटीमध्ये जर 200 मतदान झालं तर फार झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि मग जेव्हा आम्ही वार्ड नंबर 6 मध्ये एका वेळी तिथे मी नाव मेन्शन केलेले आहे, आम्ही अनेक जणांना परत पाठवत असताना तिथे आम्ही 10 लोकांना परत पाठवलं होतं, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने चंद्रकला बिसने, किशोर बिसने, आदित्य बिसने, रवींद्र पटले, हौशीलाल पटले, रूपा पटले, त्याच्यानंतर कोणते शालू पटले, अशा प्रकारचे मतदार होते. तर त्यापैकी हे 5 मतदान ते स्टेप वाईज पाठवतात. पहिल्यांदा त्यांनी 5 मतदान पाठवले. हे मतदान जे आहे ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील विट्टेवाणी या गावामध्ये राहणारे हे मतदार आहेत. आणि आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा त्यांना वापस पाठवलं, त्यांची मतदाराची काही चूक नाही, ते लोक वापस गेले. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की आम्ही या गावात राहत नाही, ते कोणत्या गावचे आहे हेही त्यांनी सांगितलं आणि ते वापस गेले. वापस गेल्यानंतर भाजपाचे नागपूर शहरातील माजी नगरसेवक बाल्या बोरकर, बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर, हे त्या मतदानाला घेऊन आणि तिथल्या सीओला घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की
तिथे जे कोणी इलेक्शन ऑफिसर होते त्यांना सांगितलं यांचे कार्ड न बघता मतदान करू द्या. त्यावेळी टिकेश भाऊ बोपचे हे आमच्या तिथे प्रतिनिधी होते. यांनी विरोध केला तर त्यांना अवाच्य शब्दामध्ये ते बोलले, मी पाहून घेईन वगैरे. आणि मग प्रतिनिधी यावेळी प्रतिनिधीजवळ मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे प्रतिनिधी तिथून फोन करून काहीही सांगू शकत नव्हते. आणि त्या 5-6 जणांचे मतदान करवून घेतले. आणि मग टिकेश बोपचे यांनी बाहेर येऊन उमेदवाराला सांगितलं. उमेदवार या छाया गौतम आणि बबिता गौतम या दोन्ही उमेदवार आतमध्ये गेल्या. आणि मग यांनी विचारलं की आपण बोगस मतदान का होऊ दिले, परंतु त्याच्यावर इलेक्शन ऑफिसर आणि बाकी सगळे जण थोडासा जोर काढून त्या उमेदवाराला बोलू लागले. पोलिसांनी तर त्यांना बाजूला केलं ढकलून. तिथले जे प्रमुख होते, कार्यप्रमुख होते डोळे, त्या डोळे काही हरकत नाही. खरंच बाप दाखवाले तर श्राद्ध करा, 2 पैकी काही तर करायच लागेल की नाही. असं नाही होणार ना, बोल नाही होणार. दुसरीकडे बाकी सगळे लोक म्हणतात की आहे, मग तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतले. महसूल मंत्री साहेबांचं स्टेटमेंट आहे ना की जर खरंच बोगस आहे तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतले. आता आम्ही ऑब्जेक्शन घेतले. मग ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काय होत आहे, तुम्ही काय करू शकताय. म्हणजे किती हतबल आहात तुम्ही. फोन येते ना काय कळणार. बरोबर आहे. जे लोक राहत नाही त्यांनाही तुम्ही काही करू शकत नाही असं म्हणताय. मग किती हतबल यंत्रणा झाली. कधी देता रिटर्न सांगा. पुणे पीठासीन अधिकारी विवेक साळुंके कुठे द्या मला नंबर द्या. एकदा त्यांच्याशी बोलून घेते, त्यांना मला पण बोलून पाठवलं. साळुंके साहेब नमस्कार. अवंतिका लेकुरवाळे बोलते. मी बिडगाव नगरपंचायतला बसलेली आहे. आपण पीठासीन अधिकारी होता तिथले. सीओ साहेबांसमोर मी बसलेली आहे. आणि आताच्या मतदार यादीमध्ये झालेला घोळ पुराव्यासह आता काय काय झालेला आहे अंतिम यादीमध्ये तो आम्ही सीओ साहेबांना सांगितलं. ठीक आहे, आपण ऑब्जेक्शन घेतले, ते तिथे राहतात. यांच्या व्यक्तीने ज्यांना कोणाला व्हेरिफिकेशनची जबाबदारी दिली, वेदर ही इज बीएलओ ऑर नॉट वी डोंट नो, पण ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे त्यांनी व्हेरिफिकेशन्स केले, घराचे फोटो काढले. ठीक आहे, सगळं झाल्यानंतर त्याचे कागदपत्र घेतले. सगळं झाल्यानंतरही नावं नाही आले. आणि 1-2 नाही, एकेका वार्डातले 74 नावं नाही आले. आणि जे ऑलरेडी होते प्रारूप यादीमध्ये आणि तिथेच राहतात ते गायब झालेत आता परत अंतिम यादीमध्ये. घडलेलं आहे ना, मी पुराव्यासह दिलेला आहे ना. तुम्ही बोला यांच्याशी सीओ साहेबांशी आणि पूर्ण सांगितलं. घ्या सीओ साहेब. सर काय नाही, त्यांचे काही आक्षेप होते ते आपण काही स्वीकारले, काही राहिलेले आहेत. तर सर काही आता एक मोठा प्रॉब्लेम एकच आहे की काही अब्सेन्स वोटर आहेत की जे कुठं त्यांचं सहजा करून घर दिसत नाही, ते कधीतरी बाहेर राहिलेले असतील सर. आणि ते आता स्थलांतरित झालेलं आहे. ते यादी वगैरे देतील ते सर्व जवळपास 2017-18 तरी भरतील.
कारण आता समजा हजर आहे तर. आणि एक आवास योजना म्हणून आहे सर आपल्या इथे सिम्बॉयसिस कॉलेजच्या अपोजिट साईडला ती तो वार्ड क्रमांकामध्ये सर्वात जास्त मतदार आहे 14. जी सर 14 नंबरचा वार्ड आहे. तर तिथे सर्वात जास्त अब्सेन्स मतदार आपल्याला सापडतात. तर आता आपली चर्चा पण झाली होती की या अब्सेन्सचं करायचं काय. तर अजून आपल्याला त्याच्याबद्दल कॉन्क्रीट नाही सांगितलं आपल्याला. जी सर आपण त्याच्याबद्दल हो सर मी ती लिस्ट वगैरे आता 2 दिवसात म्हणजे आम्ही तुमच्यासोबत येत असतो सर आणि सांगतो. हो सर नाही मिसिंग म्हणण्यापेक्षा त्यांना जे अपेक्षित होतं त्या वार्डमध्ये ते न टाकता दुसरीकडे टाकले असं त्यांचं म्हणणं. मिसिंग असं हो तसं तर बऱ्यापैकी झालेलंच आहे आपलं. तसा काही इश्यू नाही. आपण प्रत्येकच म्हणजे आउट ऑफ त्यांचे आपण नाकारले नाही किंवा आउट ऑफ स्वीकारले नाही. कोणाचेच नाही झाले असेल, फार कमी झाले असतील की 15-20 आले असतील त्यांचे. तर मी तुम्हाला एकदा थोडंसं ब्रीफ करतो सर. जी मॅडमला बोलतो. मॅडम बोलायचं साहेब. विषय हा नाहीच आहे आपण नाकारले की स्वीकारले. विषय हा आहे की तुम्ही स्वीकारून एंटर्ड नाही केले. हा स्वीकारून एंटर्ड नाही केले. तुम्ही नाकारले तर आम्हाला चालेल ना. तुम्ही जर म्हटलं हे तिथे राहत नाही, आम्हाला आढळून आले नाही आणि आम्ही घर दाखवू नाही शकलो, नाकारले तर गोष्ट वेगळी आहे. हा काय काय वापस अपना मोबाइल नंबर डाल के तो तर एक विषय झाला. ऍबसेन्सचा आपला विषय झाला, दुबारचा विषय झाला, डेटचा विषय झाला. आय एम आस्किंग अबाउट की ज्यांचे ऑब्जेक्शन रेज केले होते ते ऑब्जेक्शन व्हॅलिड होते. अकॉर्डिंग टू यू ऑल्सो दॅट वॉज व्हॅलिड. आणि असं असतानाही त्यांना समाविष्ट नाही करण्यात आले. तर असे पण आहेत. हा चालेल. साळुंखे साहेब, मी होपफुली पॉझिटिव्ह रिझल्टसाठी वेट करते. नाही बस माझं म्हणणं त्यांना तेच आहे की जे घरं तिथे एक्झॅक्टली माझे सरांना तेच म्हणणं आहे. ते राहत असेल तर घरं दाखवा, नसेल राहत तर तुम्ही स्थलांतरितचा स्टॅम्प तरी मागून द्या. विषय संपला. म्हणजे आम्हाला काही फार बाकी भांडणात जायचं नाही. आम्हाला का आले, कुठे आले, काय तो विषय नाही आपल्याला. आत्ताची जी निवडणूक आहे ती पारदर्शक आली पाहिजे. त्याच्यासाठी जे काही आपल्याला हे करता येईल ते करायचं. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. 270 उंच्या वाढीमध्ये मग काय 217 पैकी 20 जरी आणले तरी झालं का विषय. डिसिजन पण होईल लवकर. फक्त कसं आहे आज आम्ही कन्क्ल्युजन देऊन देतो. आज आम्ही अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही चुका आम्हाला आढळल्या त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सीओ साहेब यांच्याकडे आलेलो आहे. त्यामध्ये वार्ड वाईज कशा कशा प्रकारच्या चुका आहेत हे आम्ही सांगितलेलं आहे. जवळपास आत्ता बसलेल्या 5च वार्डमध्ये आज आम्ही फक्त 5 वार्डच्या डिस्कशनला बसलेलो आहे, कारण बाकी वार्डचं आमचं अजून चेकिंग व्हायचं आहे. परंतु त्या 5 वार्डमध्ये साधारणतः 1800 मतदार हे जे या भागात राहत नाहीत असे मतदार आहेत. आणि अशा वेळी प्रशासनाने याच्यावर, निवडणूक विभागाने याच्यावर कुठली तरी ऍक्शन घेतली पाहिजे. सीओ साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 2 ते 3 दिवसामध्ये यावर ते रिटर्न आपल्याला सांगतील आणि जे ऍबसेंट राहतील त्यांच्यावर ते स्थलांतरितचा स्टॅम्प मारून देतील, दुबारवाल्यांवर दुबारचा स्टॅम्प मारून देतील. आणि बाकी जे आहेत, जे ऑब्जेक्शन घेतले होते परंतु
ऑब्जेक्शन स्वीकारल्यानंतरही ज्यांचे नावं आलेले नाहीत किंवा प्रारूप यादीमध्ये होते परंतु आता वगळण्यात आलेले आहेत आणि ते तिथेच राहतात, त्याचं व्हेरिफिकेशन करून त्यांना पुरवणी यादीमध्ये ते समाविष्ट करून देतील असं आम्हाला सांगितलंय. बरोबर आहे सर? आमचं काहीच म्हणणं नाही, पण ते स्वतः सांगतात की आम्ही राहत नाही. प्रत्येक मतदानाने, बोगस मतदानाने, खोटे बोलले नाही. त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही भंडारा जिल्ह्यातून आलो, आम्ही गोंदिया जिल्ह्यातून आलो, आम्ही वाडीतून आलो. म्हणजे स्वतः सांगितल्यानंतरही जर त्यांना मतदान करू देतोय मग चूक कोणाची आहे? चूक कशाची आहे? सर्वांना माहिती आहे की नक्की कोणामुळे हे होते आणि का होते. हे सर्वांना माहिती आहे की आज नक्कीच ग्रामपंचायतचा सरपंच असलेल्या माणसाचा काही पोलीस व्यवस्थेवर दबाव पडणार नाही, ग्रामपंचायतचा सरपंच असलेल्या माणसाचा निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव पडणार नाही. म्हणजे निश्चितच सत्तेचा दुरुपयोग घेऊन हे सगळे प्रकार होतात यात काही शंका नाही.